नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की पंकज आणि देविका बाहेर आलेले असतात. तेवढ्यात मात्र अचानक एक व्यक्ती देविका समोर येतो आणि त्याला बघून मात्र देविका खूप घाबरते. दुसरीकडे मात्र तो तिला ब्लॅकमेल करतो आणि अचानक मात्र ब्लॅकमेल करून तो तिथून नाहीसा होतो. इतक्यात मात्र पंकजला त्याचा धक्का लागतो आणि पंकजच्या हातातील बर्गर वगैरे सगळं सांडतं. तेव्हा मात्र देविका खूप घाबरते. तिला असं वाटतं की त्या व्यक्तीने पंकजला सगळं सांगितलं म्हणून पंकजची ती माफी मागते. परंतु पंकजला काहीच माहिती नसतं, त्यामुळे तो वेगळंच रिॲक्ट करतो आणि हे बघून तिच्या लक्षात येतं की त्याला काहीच माहीत नाही. इकडे मात्र तो देविकाला घेऊन तिथून निघून जात असतो. तेवढ्यात मात्र त्या व्यक्तीकडे देविकाचं लक्ष असतं आणि ती प्रचंड घाबरलेली असते, कारण तिचा सगळा भूतकाळ त्या व्यक्तीला माहिती असतो आणि तो पैशांची मागणी करून देविकाला नेहमीच ब्लॅकमेल करत असतो. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मीरा रवीला सांगत असते की रिया आपल्या घरी आली होती काल. तर हे ऐकून रवीला फारच आश्चर्य वाटतं. तर तेव्हा तो म्हणतो की आता माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. तर तेव्हा आता मीरा म्हणते, खरंच तुम्ही तुमच्या मनाला विचारून सांगा, तुमच्यासाठी हा विषय संपला आहे का? तर तेव्हा मात्र आता लगेचच तो काही उत्तर देण्याच्या आधी सत्या तिथे पोहोचतो. त्यामुळे दोघेही शांत होतात. दुसरीकडे मात्र आता सत्या मीराला आवाज देत असतो. तेवढ्यात मात्र पावभाजीमध्ये काहीतरी देविका घालण्याचा प्रयत्न करत असते आणि तुमची पावभाजी आता खाऊन लोक बघा तुमची कशी स्तुती करता, कशी वाट लावता, असा प्लॅन तिच्या मनात असतो. दुसरीकडे मात्र आता पंकजवर आरोप होतात की त्यांच्या गल्ल्यावर मात्र जे काही पैसे होतात ते त्यांनी चोरले. तेव्हा मात्र तो देविकाला आतमध्ये रूममध्ये ओढत घेऊन येतो. तर ती म्हणते, तू मला इथे का आणलंस? मला सांगून द्यायचं होतं ना त्यांना की तू असं केलेलं नाही. आणि बाकीच्यांचं तर ठीक आहे, ते रवी भाऊजी पण आता तुझ्यावर आरोप करायला लागले का? तेव्हा तो म्हणतो, ते तसेच आहे, पण तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. पण देविका त्याला विचारते, पण खरं तर तू रवी भाऊजींच्या रूममध्ये का गेला होतास? इकडे मात्र आता पंकजकडे काहीच उत्तर नसतं. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे पावभाजी ऑर्डर केलेली असते. तर तेव्हा मात्र सत्या घेऊन येतो आणि आता आला कुरिअर बॉय असं डिलिव्हरी बॉय म्हणून त्याला चिडवतात. आणि तेवढ्यात निरुपमा पण उठून उभी राहते. काय रे, तू पावभाजी द्यायला आलास ना, मग आता ती घराच्या बाहेरनच द्यायची असते, घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही, चल निघ बाहेर हो. आणि हे ऐकून मात्र आता सत्याला अजूनच राग येत असतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.